चला आज आपण बघूया फूड प्रोसेसरमध्ये कणिक कशी मळायची ते. माझी पद्धत अत्यंत सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 2 वाटी कणिक घेतली आहे मी. पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी आहे हे. तेल घेतलं आहे 2 चमचे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. चला आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम कणिक आपण फूड प्रोसेसरच्या आपल्या कंटेनरमध्ये टाकून घ्यायची आणि त्यामध्ये मीठ घालायचं आणि तेल घालायचं. जर तुमची कणिक बाहेरून घेतलेली असेल, जसं आशीर्वाद आटा किंवा बाहेरचे जे आटे असतात ते घेतलं असेल, तर त्या कणिक जरा रुक्ष असतात. त्यामुळे कणकेमध्ये तेल जास्त प्रमाणात घालायचं. 2 ते 2.5 चमचे घालायचं आणि जर घरची दळलेली असेल तर 1 चमचा घातलं तरी पुरेसं होतं. आता मीठ आणि तेल घातलेलं हे कणिक आपली ती छान मिक्स करून घ्यायची आणि 1 ते 2दा ती पल्स मोडवर चालवायची आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायला सुरुवात करायची. पाणी अगदी कमी कमी घालायचं, जेणेकरून आपल्याला आटा हळूहळू भिजवता येईल. पाणी जर एकदम जास्त घातलं तर आटा कधीकधी सैलसर होण्याची दाट शक्यता असते. म्हणून पाणी हळूहळू घाला आणि मधूनमधून तुम्ही झाकण ओपन करून पाहिलं तरी चालेल की तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी तेवढ्या प्रमाणातच पाणी घाला. जेव्हा कणिक मळल्या जाईल असा गोळा तयार होतो, त्यामध्ये आपण अर्धा चमचा असं तेल घालूया. जास्त तेल मात्र इथे घालायचं नाही, चाहे बाहेरची कणिक असो चाहे आपली घरची दळलेली असो. तेल इथे जास्त घालायचं नाही, अर्धा ते पाऊण चमचा घालायचं आणि ते घातल्यानंतर एकदा परत फिरवायचं. कारण जास्त तेल घातलं तर कधीकधी आटा मेकरमध्ये म्हणजे आपल्या फूड प्रोसेसरमधनंही जेव्हा आपण फिरवतो तेव्हा तेल बाहेर निघतं कणकेमधनं. म्हणून अगदी हलकी घाला, अशी छान कन्सिस्टन्सी तयार होते. एकदा हाताने छान मळून घ्यायचं, तिला एकजीव करून घ्यायची. आणि चला आता मी तुम्हाला पोळी लाटून दाखवते याची. त्याला कणिक कमी लागतं आणि फुलका आहे हा छान फुलला आहे बघा. असा गरमागरम फुलक्यावर तुम्ही छान साजूक तूप घाला. हे पहा किती छान फुलला आहे. आणि झाले तुमच्या 15 ते 20 मिनटात या पोळ्या तयार होतात. तुम्ही सकाळी सकाळी आपल्या जी घाई असते त्याच्यामध्ये अशी आटा मेकरचा म्हणजे फूड प्रोसेसरचा असा छान वापर करून घेऊ शकता. धन्यवाद.